अ, आपण कधी विचार केला आहे का मुलांचे दात वेडेवाकडे का आहेत? त्यांची ठेवण का चुकीच्या ठिकाणी आहे? त्याचे कारणं काय आहेत? तर आज आपण हे सगळं जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव डॉक्टर संजय असनानी आणि मी नगर येथे साई केअर डेंटल क्लिनिक इम्प्लांट सेंटर तारकपूर येथे माझं क्लिनिक आहे. तर नगरकरांनो, तुम्ही पाहिलं असेल की लहान मुलांच्या दात व्यवस्थित नसतात, सरळ नसतात, ते वेडेवाकडे असतात. काही दात टाळूकडे असतात, काही उगवतच नाही किंवा काही जिभेकडे असतात. त्याचे कारणं काय? आणि एवढ्यात ते ब्रेसेसचं ट्रीटमेंटचं हे खूप वाढत चाललं आहे प्रमाण. कारण त्याचं एक रिझन आहे, स्पेसिफिक रिझन्स आहेत. पहिला म्हणजे अनुवंशिक, म्हणजे जर आईवडिलांमध्ये कोणाचे दात तरी वेडेवाकडे असतील तर ते पुढच्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर होतात. दुसरा मुद्दा म्हणजे पूर्वी जी पद्धत होती आपली जेवणाची, आपण फायब्रस फूड खूप जास्त खायचो आपण आणि चावून खायचो, म्हणून सगळे 32चे 32 दात जागेवर उगवायचे. तर पूर्वी हा वेडेवाकड्या दातांचं प्रमाण खूप कमी होता, कारण जबड्याला एक्सरसाइज भेटायची, जॉची डेव्हलपमेंट व्यवस्थित व्हायची. आत्ता काय झालं तुम्ही पाहिलं असेल की आपले डायटरी हॅबिट्स खूप बदललेत. आपली जी ही पिढी आहे ती जंक फूडकडे खूप जास्त वळत आहे. आपण चावण्याचं प्रमाण खूप कमी झालं आहे, जेवण चावण्याचं प्रमाण, फायब्रस फूड कमी झालं आहे, आपल्या हिरव्या पालेभाज्यांचं प्रमाण खाण्यामध्ये कमी झालं आहे. आपण मोर ब्रेडवर शिफ्ट झालो आहे किंवा ब्रेड्स खातो आहे किंवा जंक फूड म्हणा, बर्गर्स, पिझ्झा. याच्यामध्ये काय होतं की जबड्याची एक्सरसाइज होत नाही, आपण चावून खात नाही, आपण फक्त गिळतो आहे जेवण. त्याच्यामुळे जबड्याची वाढ कमी कमी होत चालली पुढच्या पिढीमध्ये. आणि जर जबड्याची वाढ कमी झाली, दात तर 32 आहेतच, ते उगवणारच, बरोबर आहे. मग ते कसे उगवतील? एक तर ते वेडेवाकडे उगवतील किंवा मग ते हाडामध्येच इम्पॅक्टेड राहतील. ठीक आहे, हा एक मुख्य कारण आहे की आपण आपले डायटरी हॅबिट्स बदलायला पाहिजे. तिसरा कारण म्हणजे लोकांना, लहान मुलांना काही सवय असतात, थंब सकिंग म्हणा, अंगठा चोकायची किंवा जीभ दातांना लावायची, त्यामुळेही दात वेडेवाकडे होऊ शकतात. चौथा कारण म्हणजे जॉ साईज छोटी होत चालली आहे. आणि तुम्ही जर पाहिलं असेल की येणारी जी पिढी आहे ना, त्यामध्ये हा अक्कलदाढींचा प्रमाण, अक्कलदाढी नसतीलच, म्हणजे पुढच्या पिढीला 28 दात असतील फक्त, 32 नसतील. त्याचं कारण की अक्कलदाढी हे एक्स्ट्रा दाढी झालेत आता ह्या पुढच्या जनरेशनमध्ये. जसं आपलं अपेंडिक्स होतं पूर्वी, अपेंडिक्सचं आपण ट्रीटमेंट करायचो. आज पाहिलं तुम्ही, अपेंडिक्स जर पोटात दुखलं आणि अपेंडिक्सचं कारण असेल तर आपण अपेंडिक्स सर्जरी करून काढून टाकतो. तसंच पुढे भविष्यात जाऊन आपल्याला अक्कलदाढी एकतर नसतीलच, आणि आत्ता ज्यांना अक्कलदाढी आहेत त्यासुद्धा वेड्यावाकड्या आहेत, ते जागेवर नाही आहेत. तर हे अनेक कारणं आहेत. आणि ह्याला आपण प्रिव्हेंट कसं करू शकतो की वेळेवर आपण डेंटल चेकअप ठेवायचा. आपले दुधाचे दात जे आहे ते वेळेवर पडतायत का नाही पडतायत, कारण तेही जर वेळेवर नाही पडले तर तो एक मुख्य कारण आहे, चौथा कारण, ज्याच्यामुळे दात वेडेवाकडे येऊ शकतात, पक्के दात.